बोला. Firstly, I will explain the definition of organ donation. Organ donation म्हणजे आपण एखादा ऑर्गन, हेल्दी ऑर्गन, एका ह्युमन बीइंग जो की डोनर असतो त्याच्या बॉडीमधून तो ऑर्गन रिट्रीव केला जातो आणि ज्याला त्याची गरज आहे तो म्हणजे रेसिपियंट त्याच्या बॉडीमध्ये तो ट्रान्सप्लांट केला जातो. सेंटरमध्ये पिक्चर आहे ह्याच्यामध्ये अर्थला होल्ड केलं आहे आणि दोन ऑर्गन दाखवले लंग्स आणि हार्ट जे की आपल्या बॉडीतले इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आणि इथं लिहिलं आहे लिव्ह हार्ट. ही डायग्राम आपल्याला मोटिवेट करते की ऑर्गन डोनेशन केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या वर्ल्डला एक बेटर प्लेस बनवू शकतो. दुसऱ्यांना मदत करून त्यांचीही थोडीशी लाईफ आपण वाढवू शकतो. पॉझिटिव्ह सेड दॅट द आयडिया इज नॉट टू लिव्ह फॉर एव्हर बट टू हेल्प अनदर टू लिव्ह अ लिटल लॉंगर. This slogan is inspired from Amina Mehta, who was a professor in New Delhi. He brain dead. After that, he wants to donate her organ, like donate her organ. So after her death, उसके परिवार वालों ने और उसकी इच्छा को ध्यान में रखते हुए उसके ऑर्गन्स को डोनेट किया, जैसे हैंड्स, पेंक्रियाज, हार्ट, लिवर. तो उसके ऑर्गन्स एक पेंटर को दिए गए. वो 45 ईयर ओल्ड था. उसके और जो हैंड्स थे दोनों वो एक ट्रेन एक्सीडेंट में डैमेज हो गई थी, इसलिए दोनों हैंड्स रिमूव थे. वो एक पेंटर है तो उसकी जो इकोनॉमिकली पूरी फैमिली उस पर डिपेंड है. इसीलिए अगर हम अपने ऑर्गन्स डोनेट करेंगे आफ्टर डेथ या ऐसा हम प्रण लेते हैं कि अपने ऑर्गन डोनेट करें तो हम किसी की लाइफ बचा सकते हैं, ना कि उसकी फैमिली की लाइफ बचा सकते हैं. तो मीना मेहता हमारे लिए इंस्पिरेशन है. उन्होंने अपने ऑर्गन्स उस पेंटर को डोनेट करे, इसलिए आज वो सर्वाइव कर सका है. ये सर्जरी हुई है सर गंगाधर राम न्यू दिल्ली हॉस्पिटल में. इस सर्जरी को 10 डॉक्टर्स ने ऑपरेट किया है. 10 to 12 आवर्स तक ये सर्जरी चली है और 6 वीक के बाद वो पेशेंट रिकवर हो सका. और एक ऑर्गन आफ्टर हार्वेस्टिंग के बाद वाइबल रहते हैं 4 to 5 हैंड्स. आफ्टर हार्वेस्टिंग 4 to 5 आवर्स तक वाइबल रहते हैं ट्रांसप्लांट करने के. करण्यासाठी फक्त जसं ऑर्गन डोनर जो बनणार आहे त्याचं मत महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे त्याच्या फॅमिलीचं मत किंवा त्याच्याबद्दल काय त्यांचं आहे ते इम्पॉर्टंट असतं. ऑफ अँड आउट असा प्रोग्राम आहे जो डेव्हलप कंट्रीजमध्ये इम्प्लिमेंट केला गेला. त्याचा अर्थ असं की इच अँड एव्हरी सिटीजन विच इज प्रेझेंट इन अस कंट्री इज कन्सिडर ॲज अ डोनर अंटिल अँड अनलेस ही ऑर ही डिनाइज टू डोनेट द ऑर्गन. इंडियामध्ये पण जे मेडिकल प्रोफेसर आहेत ते पण असं डिमांड करतात की इंडियामध्ये पण हे लागू झालं पाहिजे. पण इंडियामध्ये आपलं हाय इलिटरेसी रेट आणि सोशल अवेअरनेस कमी असल्यामुळे हे इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. ग्रीन कॉरिडॉर मग आपल्याला जे ऑर्गन्स असतात ते ट्रान्सप्लांट करताना त्याच वेळी न मिळाल्यामुळे मॉर्टॅलिटी वाढतो. मग त्याच वेळी जर मिळणे ही सुद्धा गरजेची बाब आहे. नुसतं अवेलेबल असणं हे महत्त्वाचं नाही. त्याच वेळी ते प्रोव्हाइड केलं झालं हे त्याचबरोबर करताना पोलिसमॅन्स वॉचिंग इन चेन्नई 2014 त्याच्यापासून नंतर पूर्ण स्टेटमध्ये ते पसरले गेलं. ट्रॅफिकसारखं ते काम करतं. त्याच्यामुळे की आपल्याला जो ऑर्गन ज्या रेग्युलर टाईम ड्युरेशनमध्ये पोहोचतो त्याच्यापेक्षा हाफ ड्युरेशनमध्ये ते पोहोचू शकतो, ज्याच्यामुळे सर्जरी होऊ शकतात आणि लवकर होऊन मोर्टॅलिटी रेट कमी होऊ शकतो आणि पेशंट चांगला जगू शकतो. It is an important step because it helps to assess the quality of organ and anatomy through the medical tests such as X-ray, CT scan and blood test. In X-ray, arteriogram is test in which the fluid is injected to the blood vessels which help to visibility of organ. Features are checked such as body size, immunity and antibiotics and also blood and tissue. Surgical training. After the organ is surgically harvested, it can be the here is the donor or recipient. It can be the 2 to 6 months of recovery, and then preservation transport. Preservation is the key method for the preservation. Cold storage method in this. तुम्ही जाऊ शकता. Static method in this it maintained at the 4 degrees Celsius. It included HTK, histidine, tryptophan, glycorate acid, which help the storage organ takes place. What is transplantation? The transplantation involves some steps. That is pre-transplantation evaluation. Then second is finding the donor. Then third is recovery organ. Then surgical procedure. Then after that post-transplantation care. And finally the long-term management. That is how organ can survive for a long time.
Then after there is incidents for both donor family and the recipient family. For the donor family, it is emotional support and top up with the loss and to donate the organ. And then for recipient family, then it is focusing on the monitor that organ how much time can cover and the test to follow the test and other follow-up test for the transplant. Gas tissues, kidney, intestine, heart and eye. The time between recovering the tissue and transplant is given below. For liver it is 8 to 12 hours. For lung it is 4 to 6 hours. For pancreas it is 18 to 24 hours. For tissue it is 6 hours. For kidney it is 24 to 36 hours. For intestine it is 12 to 18 hours. For heart it is 4 to 6 hours. For eyes it is 8 hours. After that, I request Satyam and Soham to explain the bit. Being more medical person and transferring into spit. Organ can be donated. First of all, kidney, liver, heart, lungs, pancreas, intestine, eyes, and liver. Types of organ donation. 2 types: living organ donation, decayed organ donation. Bone failure and heart was 10 years. Also, lungs is very much म्हणजे त्याला इम्प्लांट करणं थोडंसं अवघड आहे बाकीच्या ऑर्गनपेक्षा. कारण ट्रीटमेंट करणे ते अवघड जातं.